महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीचा एक प्रवर्ग आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 59 जातीचा समावेश आहे. 59 जातीपैकी 58 जाती ह्या उपेक्षित दलित म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या जात आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती आज आमच्या ह्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज आम्हाला तर जणू काही मला हे शब्द वापरावं की नाही असं मला योग्य वाटत नाही, परंतु एवढी विदारक परिस्थिती आमच्या मातंग समाज व तत्सम समाजाची आहे की त्याची कल्पना करू शकत नाही. आमचा फक्त सामाजिक राजकीय व्यवस्थेसाठी त्या ठिकाणी वापर केला जातो. गोंडस आश्वासनं मात्र दिली जातात, परंतु त्या 18 विश्व दारिद्र्यामध्ये असलेल्या मातंग समाजाचा व तत्सम समाजाचा विकास मात्र होताना दिसत नाही. मला ठणकावून राजकीय व्यवस्थेतल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांना विचारायचं आहे, त्यांच्या नेतृत्वांना विचारायचं आहे. भारत देशाला आझादी मिळून 76 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजही दलित वस्ती सुधार योजना सुरू आहे. ही किती मोठी खंत आहे. आज कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत विकास होतोय अशा पद्धतीचं चित्र आम्हाला पाहायला मिळतंय आणि असं सांगितलं जातंय, परंतु गावाखुसाच्या बाहेरच्या ज्या काही दलित वस्तीतला जो काही गरीब समाज आहे त्याचा मात्र विकास होताना दिसत नाही आहे. आमचा राजकीय वापर केला जातो, सामाजिक वापर केला जातो, परंतु आमच्या रोटीचाच मात्र विचार केला जात नाही. आमच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचं सुद्धा प्रमाण कमी आहे. मातंग समाजामध्ये आमचं दुर्दैव आहे की सुदैव आहे आम्हाला समजणार नाही, परंतु आमच्यामधला एकही आजपर्यंत डायरेक्ट IAS आणि IPS होऊ शकला नाही. ही शैक्षणिक परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही मागार आहोत. आर्थिक परिस्थितीमध्ये कुठल्या उद्योगाला चालना मिळाली नाही त्याच्यातही आमचा समाज मागे आहे. मात्र वेगवेगळे प्रलोभनं देऊन राजकीय पक्षांनी आमचा वापर केलेला आहे. आता वापर होऊ देणार नाही म्हणून जनाधार मोर्चाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही आता एका झेंड्याखाली येण्याचं वचन आज रोजी लातूर पॅटर्न म्हणून या ठिकाणी आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब असतील, हे लातूर पॅटर्न आणि मराठवाडा विभागामधून या जनाधार मोर्चाची सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मातंग समाजाचा विकास आणि तत्सम समाजाचा विकास हाच जनाधार मोर्चाचा ध्यास असेल अशा पद्धतीचं हे संघटन आणि या झेंड्याचा या ठिकाणी अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. समाजामध्ये असं बोललं जात आहे, आता बाहेरही असं चर्चा आहे की जन आधार मोर्चा हा आपला राजकीय पक्ष आहे की सामाजिक संघटना आहे की नेमकं काय? मुळातच हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. जन आधार मोर्चा जनतेला आधार देणारा हा ताकदवर एक आंदोलनात्मक भूमिका घेणारा हा मोर्चा असेल आणि तो राजकीय पिंड म्हणून नाही काम करणार, परंतु सामाजिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी अस्मितेचा झेंडा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि ह्या अस्मितेच्या झेंड्याखाली समस्त वंचित उपेक्षित दलितांचा विकास हाच आमचा ध्यास अशा पद्धतीचा जनाधार मोर्चा आहे. बाहेर असंही बोललं जातं आहे की आपण आदरणीय शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहात, त्यासाठी ही सगळी ताकद आपण उभा करतो. बघा, मी 2 वेळा आमदार झालेलो आहे. भारतीय जनता पार्टीचा मी 2 वेळा त्या पक्षामध्ये आमदार आहे. मला आता आमदार होणे फार महत्त्वाचं नाही. आमदार सत्तेत असताना बी एक वेळेस आमदार होतो आणि विरोधी पार्टीमध्ये सुद्धा असताना 2009ला विरोधी पक्षात आमदार होतो आणि 2014ला सत्तेतला सुद्धा आमदार होतो. ह्या दोन्ही चालीरीतीची जाण आता चीड आलेली आहे. आता आम्हाला सत्तेतला वाटा कसा मिळेल अशा पद्धतीची भूमिका ठेवून या ठिकाणी जनाधार मोर्चाची निर्मिती झालेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काय आव्हान काय करू शकतो? मला कोणाला आव्हान करायचं नाही आहे, परंतु जो कोणी पक्ष या ठिकाणी जर मातंग समाजाला बेरजेचे राजकारणात घेत नसेल तर आपणाला लक्षात आलेलं आहे की यावेळेस महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं चित्र तयार झालेलं आहे. आज किमान मराठवाड्यातला तुम्ही जर विचार केला तर मातंग समाज प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये 1.5 ते 2 लाखाचा समाज पकडला. फक्त जरी आपण जर पकडला तर मातंग समाज आज कुठल्या दिशेने चालला आहे हे नेतृत्वाने सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. विधानसभेला आपली काय भूमिका असणार? निश्चितच आमच्या महाराष्ट्रामधल्या मातंग समाज व तत्सम समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवणार आणि त्यासाठी माझा प्रयत्न असेल. तुम्ही सर्व पक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही दखल घ्या सगळ्याला. निश्चितच आमचे इतक्या दिवस दखल घेतली नाही. आताचा जो विषय आहे मातंग व तत्सम समाजातील अस्तित्वाची ही लढाई आहे. आम्हाला कुठल्याही गणितामध्ये बसवलं जात नाही, आमचा वापर केला जातो हे आता निश्चित झालेलं आहे. आणि त्यामुळं हा अस्तित्वाच्या अस्मितेचा हा जो झेंडा आहे प्रत्येक राजकीय व्यवस्थेतल्या सामाजिक समस्येचा जर तुम्ही समतोल राखणार नसाल तर हा जनाधार मोर्चा आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार. 10 वर्षापासून आपण सत्तेमध्ये आहोत, आपल्याला भाजप सरकारने काही दाद दिली नाही का?
बघा आपण आज म्हणतात की बाबा सगळे राजकीय पक्ष वापर करतात. निश्चितच मी माझ्या भाजपच्याच एका पक्षावर नाव ठेवणार नाही. सर्वच पक्षाच्या नेतृत्वाने याची दखल घ्यावी म्हणून इथं कुठल्याही प्रकारचं आमचा 100 बडकर 1 आमचे विद्वत्तेचे भांडार असलेले नेतृत्व आमच्यामध्ये या सभागृहात होतं. परंतु आम्ही एकच काम केलं की या ठिकाणी सर्व पक्षाच्या अध्यक्षांना निमंत्रित केलं होतं. काही त्यांच्या अडचणीमुळे येऊ शकले नसतील ते त्यांचं काम आहे. परंतु आम्हाला जेवढंच कल्पना देता येईल तेवढ्या सगळ्या पक्षाच्या नेतृत्वांना या ठिकाणी संघटनात्मक नेतृत्व जे कोणी करतात, सत्ता बनवण्यासाठी जे राजकीय पक्ष निर्माण झालेले असतात आणि त्या राजकीय पक्षाचे सत्ता बनवण्यासाठी जे संघटनात्मक नेतृत्व म्हणून जिल्हाध्यक्ष असतात, हा जिल्ह्यावरचा कार्यक्रम आहे म्हणून त्या जिल्हाध्यक्षाला आम्ही निमंत्रित केलं होतं. आणि आमची ही जी काही जाणीव आणि उणिवेची जी प्रक्रिया आहे ती त्यांनी त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला कळवावं म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित आजच्या या झेंडा अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये आपण लोकसभेला असलेल्या आपल्या पक्षातून तुम्ही ज्या लोकसभेमध्ये असतात महायुतीमध्ये बराचसा गोंधळ उडालेला दिसतो आणि त्याची चित्र समोर आहे. बघा यावर मला बोलण्यासारखं काही आवश्यकता वाटत नाही. कारण आपण जाणकार मंडळी आहात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे आणि तुम्हाला सगळंच कळाले कुठून काय वाट लागली आणि कुठून कोण कुठले. त्यासाठी निश्चित रूपाने ह्याच्यावर न बोललेलं बरं. सगळंच काय तुम्हाला माहिती आहे. आपण कुठल्या तिकीटावर लढणार? बघा विधानसभेला निवडणूक लढवायची का नाही हा नंतरचा विषय आहे. हा विषय निवडणूक लढवण्यासाठीची ही आपला जनाधार मोर्चा नाही आहे. हा समाजाला न्याय देण्यासाठीचा मोर्चा आहे. निवडणुकीसाठी